इथे नागपुरात ट्रक आणि टँकर चालकांच्या संपामध्ये आता टॅक्सी चालक, ओला उबेर चालक देखील उतरलेत। त्यामुळे एका बाजूला चर्चेतून संपाबाबत तोडगा निघावा अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे ट्रक आणि टँकरद्वारे होणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत असतानाच टॅक्सी, ओला उबेरच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीचे देखील संकट निर्माण झालं आहे। नागपुरात आता ट्रान्सपोर्टर्सच्या संपामध्ये जे टॅक्सी चालक आहेत तेही उतरलेले आहे, जे कार चालक आहेत ते ड्रायव्हर जे आहेत तेही उतरलेले आहे आणि नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्या वतीने एक मोठा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। सध्या पोलिसांनी डीसीपी ट्रॅफिक ऑफिस जवळ हा मोर्चा जो आहे तो अडवून धरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी जी आहे ती या ड्रायव्हर्सच्या वतीने, या टॅक्सी चालकांच्या वतीने केली जात आहे। सगळीकडे ट्रान्सपोर्टर्सचा संप सुरू आहे। तुमची काय मागणी, कायद्याला का विरोध आहे तुमचा? आम्हाला काही मागणी नाही आहे, फक्त हा कायदा संपला पाहिजे। 7 वर्षाची 7 लाखाचा जुर्माना आहे आमच्याकडे आणि आम्हाला 10,000 पगार मिळतो, बरोबर, आणि 10 वर्षाची सजा आहे। हा मला एवढं सांगा की तुम्ही अगर 7 लाख आम्ही देईल तर मग ड्रायव्हर देणार कुठून आहे? ज्या पद्धतीने एक हिट अँड रन संदर्भात लोक, ड्रायव्हर्स किंवा जे वाहन चालक कुठलाही असो, ट्रकवाला असो, ते लोकांना डॅश मारून पडून जातात, जखमींना मदत होत नाही, म्हणून सरकारने त्या अनुषंगाने हा कायदा केलेला आहे। तर तुम्हाला वाटत नाही का की जखमींना मदतीचा पण काहीतरी त्या संदर्भात अनुषंगाने पण सरकारने केलं पाहिजे? असं वाटत नाही का की वाहन चालक फक्त त्यांच्या वतीने पाहत आहे? वाहन चालक म्हणजे आता ज्यांचे ऍक्सिडेंट झाला त्यांना मदत नाही करून तर कोणाला मदत करणार त्यांची? आणि एक तर आमचे कसं आता ड्रायव्हर लोकांचं 10,000 मतलब 7,000 लाख रुपये जे आहे, 7 लाख रुपये जे जुर्माना आहे। आता आम्ही आमच्या घर पालाव का हे 7 लाख भरावं, आमची अशी मागणी, हे कॅन्सल करावी मागणी। अशा पद्धतीने हे जे सगळे वाहन चालक जे आहेत ते आंदोलनावर उतरलेले आहेत। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।